ओम साईराम मैत्रिणींनो, घेबरारी सखी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे। हे आज आपण फोरटक्स ब्लाऊजची कटिंग पाहणार आहोत। 34 साईजच्या ब्लाऊजचं मापाची कटिंग आहे। ह्याची तयार उंची आहे 13 इंच प्लस आपण 1 इंच घेतलेली आहे। 14 इंच शोल्डर आणि कमरपट्टीच्या फिटिंगसाठी। आता हे याचा आपण शोल्डर घेणार आहोत 5.5 इंचावरती। अशाच पद्धतीने व्यवस्थित खालच्या साईडला आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे 5.5 इंच असं। आणि त्यानंतर ह्याचा मुंडा जो आहे तो आपण 5.5 इंचावरती घेणार आहोत, कारण यांची जी मुंडा फिटिंग आहे ती 7.5 इंचावरती येणार आहे, त्यामुळे आपण 5.5 इंचावरती मार्क करून घेतलेला आहे। 34चा चौथा भाग असतो 8.5 इंच। 8.5 इंच प्लस आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायची आहे, म्हणजे झाली ती 10 इंचावरती। व्यवस्थित असं 10 इंचावरती आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे दाखवल्याप्रमाणे। त्याच पद्धतीने कमरेच्या साईडलाही आपल्याला 10 इंचावरतीच व्यवस्थित अशी मार्किंग करून घ्यायची आहे आणि हे दोन्ही पॉईंट आपल्याला व्यवस्थित असे जोडून घ्यायचे आहेत। आता हे पायाची जी मुंडा खोली आहे ती आपल्याला घ्यायची आहे 1.25 इंचावरती। डीप नेक आहे 1.25 इंचावरती घ्यायची। जेव्हा डीप नेक शिवाल तुम्ही तेव्हा मुंडा खोली आहे ती 1.25 इंचावरतीच घ्यायची। आता जे मुंड्याचं अंतर घेतलं होतं त्याचा सेंटर काढला, त्याच पद्धतीने पुढे आपण जी फिटिंगची शिलाई घेतली होती, लाईन घेतली होती, त्याचाही सेंटर काढला आणि व्यवस्थित असं त्याला आपण शेप देऊन घेतलेला आहे मुंड्याचा 1.25 इंच अंतरावरती। जेव्हा डीप नेक असतो त्यावेळेस मुंडा खोली 1.25 इंचावरतीच घेतली तर ब्लाऊज व्यवस्थित येतो, काखेमध्ये झोळ वगैरे येत नाही। आता टक्स पॉईंट जो आहे तो आपण 4 इंचावरती घेतला, त्याची उंची 4 इंच घेतलेली आहे। दोन्ही साईडने अर्धा इंच व्यवस्थित असं मार्क करून घेतलेलं आहे। 1 इंचाचा हा टक्स रेडी झालेला आहे। त्याच पद्धतीने फिटिंगच्या साईडला इकडे अर्धा इंच वरच्या साईडला यायचं आहे आणि तिरकस अशी सरळ टक्स पॉईंटपर्यंत आपल्याला एक सरळ रेषा देऊन घ्यायची आहे। अशा पद्धतीने मार्क करून घ्यायचं आहे। आता याची जी गळ्याची रुंदी आहे ती आपल्याला घ्यायची आहे 2 इंचावरती। गळ्याची तयार उंची आहे ती 10 इंच आहे, प्लस आपण अर्धा इंच ॲड करणार आहोत, म्हणजे ती झाली 10.5 इंचावरती। वरच्या साईडला 2 इंच घेतलं, खालच्या साईडला आपण गळ्याची रुंदी आहे ती 2.5 इंचावरती घेणार आहोत। भरपूर झाली अर्धा इंच रुंद, खूप सुंदर असा नेक तयार होणार। हे अशा पद्धतीने व्यवस्थित असं आपण ड्राफ्टिंग करून घेतलेली आहे। नेक वगैरे आता कट करणार नाही आहे, जस्ट फक्त तुम्हाला मी ड्राफ्टिंग करून दाखवलेली आहे। आता हा व्यवस्थित जसा बॅक पार्ट आपण मार्क केला होता तो दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित असा आपल्याला कट करून घ्यायचा आहे। असं व्यवस्थित असं बरोबर जिथे जिथे मार्क केलेलं आहे त्या पद्धतीने कट करून घ्यायचं आहे। मुंड्याच्या साईडला इकडे आपण थोडंसं म्हणजे 2 रेषा एवढं असं फिटिंगच्या साईडला डाऊन केलेलं आहे, तेही कट करून घ्यायचं आहे। टक्सच्या बाजूला डाऊन केलं अर्धा इंच, तेही आपल्याला कट करून घ्यायचं आहे। आता हे ओपन बाजू आपल्या साईडला ठेवायची अस्तरची आणि अर्धा इंच आयहूक पट्टीसाठी एक्स्ट्राचं मार्किंग ठेवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला बॅक पार्ट जो आहे तो आहे तसा सेम फ्रंट पार्टवरती ठेवून घ्यायचा आहे। फक्त अर्धा इंच आपल्याला एक्स्ट्रा ठेवायचं आहे आयहूक पट्टीसाठी, बाकी आहे तसंच व्यवस्थित असं आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे। तुम्ही किती इंच वापरता त्यावरती अवलंबून आहे। तुम्ही जर अर्धा इंच शिलाईमध्ये घेत नसाल तर तुम्ही त्यापेक्षा कमी अंतर घेऊ शकता। हे अशा पद्धतीने व्यवस्थित असं सेट करून घ्यायचं। त्यानंतर आहे तसंच आपल्याला ड्रॉ करून घ्यायचं आहे बॅक पार्ट। डायरेक्ट मार्किंग केली तरी चालते किंवा ठेवून ड्रॉ केलं तर पटकन जरा होऊन जाते, त्यामुळे कटिंग करायला सोपं पडतं। आता जसं आपण कटिंग केली होती बॅक पार्टची सेम त्याच पद्धतीने ती आपल्याला ठेवून अशी व्यवस्थित ड्रॉ करून घ्यायची। फक्त अर्धा इंच आपण आयहूक पट्टीसाठी वाढवलेलं आहे। इकडे आपल्याला व्यवस्थित मोजून घ्यायचं आहे, 5.5 इंचावरती बरोबर मार्क करून घ्यायचं आहे। त्याच पद्धतीने 5.5 इंचावरती आपल्याला मुंडा टाकून घ्यायचा आहे सरळ रेषेमध्ये व्यवस्थित असं। तिकडनं 5.5 म्हणजे इकडनं 5.5 यायला पाहिजे, याची काळजी घ्यायची, मागे पुढे होणार नाही। अशा पद्धतीने टाकून घेतलं आपण। आता 1.25 इंच आपण मागच्या याच्यासाठी घेतलेलं, तर इकडे आपल्याला घ्यायचं आहे 1.25 इंचावरती। 1.25 इंच म्हणजे 1 इंचापेक्षा 2 रेषा कमी, एवढं असं 1.25 इंचावरती आतल्या साईडला आपल्याला इथे डाऊन करून घ्यायचं आहे। आणि अशा पद्धतीने फ्रंट मुंड्याचा जो शेप आहे तो आपल्याला देऊन घ्यायचा आहे। छोटी साईज आहे, व्यवस्थित बसणार आहे, काखेमध्ये झोळ वगैरे कुठे काही येणार नाही आहे। आता त्याच पद्धतीने आपल्याला ह्याची जी उंची आहे ती फ्रंट साईडची कंपल्सरी फोरटक्स ब्लाऊजमध्ये कुठल्याही साईजचा कट केला तुम्ही त्यामध्ये 1 इंच आपल्याला वाढवायची असते। बॅक पार्टपेक्षा आपल्याला 1 इंच इकडे फ्रंटसाठी उंची वाढवून घ्यायची आहे, हे लक्षात ठेवायचं आहे आणि असं पॉईंट जोडून घ्यायचं आहे। बॅकची आपण 13 तयार घेतलेली, त्याच पद्धतीने इकडे आपल्याला 14 घ्यायची आहे असं समजा। आता 3 इंचावरती आपण इथे योकपट्टी मार्किंग करून घेणार आहोत। दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित असं 3 इंच बरोबर असं सरळ घ्यायचं आहे
वरच्या साईडला इकडे आपल्याला टक्ससाठी अर्धा इंच फक्त वाढवायचं आहे, जास्त वाढवायचं नाही आहे. मुंड्यामधला जो टक्स येणार आहे त्यासाठी. आणि खालच्या साईडला इकडे पहा कमरेच्या बाजूला 1 इंच वाढवायचं आहे. दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित असं 1 इंच रुंदीमध्ये खालच्या साईडला आणि वरच्या साईडला अर्धा इंच एवढंच फक्त आपण याच्यामध्ये चेंजेस केलेलं आहे. आयुक पट्टीसाठी 4 बदल केलेले आहेत आपण. आयुक पट्टीसाठी अर्धा इंच वाढवलेला आहे, उंचीमध्ये 1 इंच वाढवलेला आहे. मुंड्याच्या साईडला फिटिंगच्या बाजूला वरच्या साईडला अर्धा इंच आणि खालच्या साईडला आपण बरोबर 1 इंच वाढवलेलं आहे. आता इकडे पहा योगपट्टीसाठी सरळ लाईन देऊन घेतली. त्यानंतर पहा पाऊण इंच वरच्या साईडला मार्क केलं, 3 इंच पुढे येऊन असं व्यवस्थित आपण योगपट्टीचा शेप देऊन घेतलेला आहे. त्याच पद्धतीने नेक आपण इकडे ड्रॉ करून घेणार आहोत. आपला किती गळा आहे तोच मार्क करायचा आहे व्यवस्थित. बॅक साईडला आपण 2 इंच घेतलेला आहे. त्याच पद्धतीने आपल्याला इकडेही तेवढाच टाकून घ्यायचा आहे. दाखवल्याप्रमाणे पहा 2 इंच बरोबर आहे. अर्धा इंच आपण त्याची जी शिलाई मार्जिन ठेवलेली होती ती पकडून झाला तो 2.5 इंच. तयार उंची आपल्याला नेकची हवी आहे 6 इंच, 6.5 इंच घेतली. वरच्या साईडला 2.5 2.5 घेतलं. खालच्या साईडला आपण 3 इंचावरती देऊन अशा पद्धतीने पहा नेक ड्रॉ करून घेतलेला आहे. आता इकडे पहा आयुक पट्टी जी आहे तिथपासून 4 इंचावरती आपल्याला मेन टक्स पॉईंट टाकून घ्यायचा आहे 4 इंचावरती. त्यानंतर पाऊण इंच दोन्ही बाजूने आपल्याला असे डॉट व्यवस्थित देऊन घ्यायचे आहे. पाऊण इंचचा टक्स घ्यायचा आहे आपल्याला, 1 इंचचा घ्यायचा नाही आहे. 2 इंच ह्या टक्सची मिडलच्या टक्सची उंची घ्यायची आहे आणि व्यवस्थित असं दाखवल्याप्रमाणे बरोबर दोन्ही पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे आहेत. आता हे पहा या साईडला आपल्याला याचा मिडल काढून घ्यायचा. 5 इंच येत आहे, त्याचा मिडल आला आपला 2.5 इंचावरती. 2.5 इंचावरती व्यवस्थित इकडे असं पॉईंट देऊन घ्यायचा आणि समोर आयुक पट्टीची जी हे अर्धा इंच वाढवले ते सोडून 2.5 इंचावरती आपल्याला इथे व्यवस्थित असं मार्क करून घ्यायचं. मध्ये किती अंतर आलं आपलं 1.5 इंचावरती. त्याच पद्धतीने सेम साईडच्या बाजूला 1.5 इंचाचाच हा टक्स करून घ्यायचा आहे आपल्याला. दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित पहा. आता आपण बॅक साईडला जसं अर्धा इंच वरच्या साईडला कट केलं होतं फिटिंग साईडला त्याच पद्धतीने याही साईडला आपल्याला अर्धा इंच पहिले शेप वरच्या साईडला देऊन घ्यायचा आहे, विसरायचं नाही आहे. त्यानंतर 1 पॉईंटवरती डॉट देऊन घ्यायचा आणि सरळ रेषेमध्ये असं जोडून घ्यायचं आहे. 1 इंच फक्त वरच्या साईडला यायचा आहे. आता तो टक्स जो क्रॉस आहे तिथपासून सरळ मुंड्यापर्यंत सरळ टेप ठेवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. आणि 3 इंच याही साईडला आपल्याला बरोबर पुढे यायचं आहे आणि आहे असं पॉईंट जोडून घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने आपली 4 टक्सची ड्राफ्टिंग झालेली आहे. एकदम सोपी आणि इझी मेथड आहे. टक्स पॉईंट देणं काही अवघड नाही, एकदम सोपी पद्धत आहे. एकदम सुंदर व्यवस्थित असा हा ब्लाऊज आपला तयार होणार आहे आणि छान फिटिंगलाही बसणार आहे. एक वेळा नक्की ट्राय करून पहा. अशा पद्धतीने ड्राफ्टिंग केली. आता जसं आपण ड्राफ्ट केलं आहे सेम त्याच पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचं आहे. सर्वप्रथम आपण योगपट्टी काढून घेणार आहोत. आता योगपट्टी पहा जिथे आपण वाढवलेलं आहे त्या बाजूने आपल्याला एक्स्ट्रा जी आहे ती ठेवायची नाही आहे. पहा कुठे मी कट केली आहे ते लक्षात ठेवा. हे पहा जिथे आपण वाढवलेला आहे तो पोर्शन 1 इंचाचा तो आपल्याला योगपट्टीमध्ये घ्यायचा नाही आहे, तो टक्स पॉईंटमध्ये जाणार आहे. तिथपर्यंतच आपल्याला योगपट्टी पाहिजे आहे. आता हे पहा मुंडा खोली आपली बॅकची नाही घ्यायची, इकडे आपल्याला फ्रंटची कट करायची आहे. जिथे अर्धा इंच आणि 1 इंच वाढवलेलं फक्त तेवढंच आपल्याला अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे. दाखवल्याप्रमाणे पहा व्यवस्थित असं कट करून घ्यायचं. ही योगपट्टी झाली आणि हा आपला समोरचा पोर्शन झाला. आता हे पहायचा टक्स जेव्हा आपण देऊ त्यावेळेस पहा व्यवस्थित असं योगपट्टी ठेवून दाखवते तुम्हाला. हा टक्स पॉईंट आपण जोडला, त्यानंतर अशी योगपट्टी आपण जोडणार, त्यावेळेस ती कुठेही कमी जास्त होणार नाही, एकदम परफेक्ट आणि व्यवस्थित अशी बसणार आहे. एकदम फिनिशिंगमध्ये असा आपला ब्लाऊज हा रेडी होणार आहे. अशा पद्धतीने ह्याची कटिंग केली. आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा.